नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. मला आशा आहे की आपल्या रहस्य आणि भयकथा तुम्हाला नक्कीच आवडत असतील. चला तर मग पुन्हा एकदा सुरू करूया आजची आणखी एक भयकथा. ही कथा आहे आदित्य देशपांडे नावाच्या एका तरुण मुलाची. हा एक नॉर्मल व्यक्ती होता. मध्यम उंची, थोडासा थकलेला चेहरा आणि खिशात नेहमीच पैशाची टंचाई. पुण्यातून नोकरीसाठी मुंबई आलेल्या त्याला स्वस्त खोली मिळणं म्हणजे मोठ्या युद्धात विजय मिळवण्यासारखंच होतं. म्हणून जेव्हा डोंबिवलीत एका जुन्या चाळीत महिना 4,000 खोली जेव्हा त्याला मिळाली, तेव्हा त्याने जास्त काही न विचार करता ती खोली घेतली. चाळ जुनी होती. भिंतीवर ओलाव्याचे डाग, जिन्याच्या पायऱ्या थोड्या किरकिरणाऱ्या आणि कॉरिडॉरमध्ये दिवसाही उजेड कमी. आदित्यची खोली 3ऱ्या मजल्यावर होती. शेवटी मालक म्हणाला होता की खोली 6 महिने रिकामी आहे, कारण मागचा भाडेकरू दुसरीकडे गेला आहे. त्याला काही विशेष नाही वाटलं. आदित्यला काही विशेष नाही वाटलं, कारण त्याला माहित होतं की शहरात लोक येतात आणि जातात. हे तिथे राहायला आल्यावर पहिल्या रात्री आदित्यने सामान आवरलं, जेवण बाहेरून आणलं आणि लवकर झोपायचं ठरवलं. आणि त्याच रात्री साधारण 12च्या सुमारास त्याला अचानक जाग आली. कशामुळे ते त्याला नाही कळलं. स्वप्न नव्हतंच ते, आवाजही नव्हता, पण एक जड भावना होती, जसं कुणीतरी त्याच्याकडे रोखून बघत आहे असं. त्याने डोळे उघडले आणि छताकडे पाहिलं. खोलीत अंधार होता, पण बाहेरच्या रस्त्याच्या दिव्याचा एक पिवळा पट्टा खिडकीतून आत येत होता. तो उठला, किचनमध्ये जाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला एक गोष्ट जाणवली की त्याने रात्री झोपताना घराचा मुख्य दरवाजा बंद केला होता. त्याला कडी लावली होती, हे त्याला नक्की आठवत होतं. पण जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा दाराची कडी उघडी होती. कडी कदाचित आपोआप उघडली असेल किंवा झोपेत आपणच उघडली असेल, असा सोपा तर्क देऊन त्याने स्वतःची समजूत घातली. आणि असंच एक एक दिवस करता करता असंच त्या घरात एक पहिला आठवडा सुद्धा गेला. आदित्य सकाळी 9ला ऑफिस आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत घरी सुद्धा यायचा. आदित्य अत्यंत व्यवहारी होता. आपण बरं आणि आपलं काम बरं, हा त्याचा स्वभाव होता. जवळपास 12 दिवसांनंतर त्याला खोलीमध्ये आणखी एक गोष्ट दिसली, जी आदित्यने लावली नव्हती. बाथरूमच्या भिंतीजवळ दरवाजाच्या बाजूला त्याला काही रेघा दिसल्या, पेनाने किंवा नखाने ओरखडल्यासारख्या, उभ्या 6 इंच लांब. कदाचित त्या तिथे आधीपासून असतील आणि आदित्यने पाहिल्या नसतील, याची सुद्धा शक्यता आहे. पण जुन्या खोलीत अशा गोष्टी असतातच, याची आदित्यला जाणीव होती, म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आदित्यने त्या रेघा पाहिल्यापासून दुसऱ्या दिवशी तिथे आणखी एक रेघ होती. तिसऱ्या दिवशी त्यामध्ये आणखी एका रेघेची भर पडली. दर दिवशी एक रेघेची त्यात भर पडतच होती आणि दर 5 दिवसांनी रेघ तिरकी होती, म्हणजे बाकीच्या 4 आडवी, जसे तुरुंगात किंवा जुन्या काळात दिवस मोजायचे तसे. आता तिथे 15 रेघा झालेल्या. आदित्यने त्या रेघांचे फोटो सुद्धा काढून ठेवले. त्याने घरमालकाला व्हॉट्सअपवर ते फोटो सुद्धा पाठवले. मालक म्हणाला, जुन्या रेघा असतील, कदाचित रंग द्यायचा तिथे राहिलाच असेल. पण आदित्यलाही माहित होतं की त्या रेघा जुन्या नव्हत्या आणि त्याने पहिल्या दिवशी ती भिंत स्वच्छ केली होती. त्यात दर दिवशी इथे एक रेघ कशी वाढते, हा सुद्धा त्याला प्रश्न होता. आणि त्या दिवसानंतर त्या रात्री आदित्यने सरळ त्या भिंतीकडे पाठ करून झोपायचं ठरवलं. पण झोपेतच कधी त्याचं अंग आपोआप फिरलं हे त्यालाच समजलं नाही. आणि पहाटे उठून तो त्या भिंतीकडे तोंड करून होता. आणि पहाटे उठल्यावर तो त्या भिंतीकडेच तोंड करून होता. आणि आता तिथे 16वी रेघ होती. आदित्यने त्याच्या ऑफिसच्या एका मित्राला, राहुलला, ऑफिसमध्ये लंच टाइम मध्ये या सगळ्या घटनांबद्दल सांगितलं. त्यावर राहुल हसला, म्हणाला, यार तू एकटाच राहत असतोस, कदाचित तुझ्या डोक्यात असे विचार येत असतील, तरी काळजी नको करू, मी एका शनिवारी तुझ्या घरी येतो, मलाही दाखव, मी बघतो काय असेल ते, काळजी नको करूस. त्याच्याच पुढच्या शनिवारी राहुल आदित्यच्या घरी आला. राहुलने भिंतीवरील त्या रेघा बघितल्या आणि मोजल्या. राहुल आदित्यला म्हणाला की आता बघू काय होतं ते, तू घाबरू नकोस, मी आहे. त्यानंतर दोघे जेवले, गप्पा मारल्या, रात्री उशिरापर्यंत बसले. त्यानंतर राहुल म्हणाला, छान आहे रे खोली, हे भिंतीचं खरचटणं म्हणजे काही नाही रे, जुन्या इमारती आहे त्यामुळे कदाचित असं होत असेल. त्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्यावर रात्री 2च्या सुमारास दोघे झोपायला गेले. जमिनीवर गाद्या टाकून दोघे थोडा वेळ पडलेच. आदित्यला जाग होती, तो छताकडे पाहत होता. राहुल जड डोळ्यांनी जवळपास झोपलाच होता. इतक्यात आदित्यला पायऱ्यांवर पावलांचा आवाज आला. हळूहळू, जड
एक एक पाऊल वर चढत येणारा आवाज. आदित्यने मोजलं 1, 2, 3. 17 पायऱ्या होत्या त्या जिन्याला आणि 17वी पायरी चढल्यावर तो आवाज थांबला. त्याने झोपूनच दरवाजाजवळ कॉरिडॉरकडे पाहिलं. अंधारातच त्याला कॉरिडॉरच्या खिडकीजवळ काहीतरी असल्यासारखं जाणवलं आणि इतक्यातच त्याच्या दरवाजावर ठोके पडले. ठक ठक ठक. पण आदित्य उठला नाही. त्याला उठता येत होतं असं नाही, पण त्याचं मन म्हणत होतं की दरवाजा उघडू नकोस. मग पुन्हा शांतता. 5 मिनिटे, 10 मिनिटे. त्याने राहुलला हलवलं. राहुल उठला डोळे चोळत. जे काय झालं ते आदित्यने त्याला सांगितलं. राहुल अंथरुणावरून उठला आणि म्हणाला, तू काळजी नको करूस, मी बघतो. आणि सरळ दरवाजाकडे गेला आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर बाहेरचा कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता. बाहेर कुणीही नव्हतं. पण समोर अंधारात पाहताना का कुणास ठाऊक राहुलला असं फील होत होतं की दरवाजा बाहेरचा कॉरिडॉर मधील अंधारात कोणीतरी त्याला पाहत आहे. आणि एका अनामिक भीतीने राहुलच्या अंगावर काटा आला. राहुलने पटकन दरवाजा बंद केला आणि आदित्यच्या बाजूला येऊन झोपला. आदित्यने विचारलं की काय झालं. त्यावर राहुल इतकंच म्हणाला की झोप आता, उद्या बोलूया. सकाळी जेव्हा दोघे उठले तेव्हा आता त्याच भिंतीवर अजून आता टोटल 17 रेघा होत्या. 15 रेघेनंतर 2 उभ्या. आदित्यच्या मनात देखील आलं की पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू का. पण आदित्यने पोलीस स्टेशनला जायचं नाकारलं. कारण सांगणार काय, माझ्या भिंतीवर रेघा येतात हे. म्हणून त्याने एक वेगळा मार्ग घेतला. चाळीतल्या खालच्या मजल्यावर एक म्हाताऱ्या काकू राहायच्या. कमलाबाई असं त्यांचं नाव होतं. त्या 30 वर्षापासून त्याच चाळीमध्ये होत्या. आदित्य त्यांच्याकडे गेला चहाच्या निमित्ताने आणि विचारलं की काकू, माझ्या खोलीत आधी कोण होतं. कमलाबाई एक क्षण गप्प बसल्या. मग म्हणाल्या, सुनील. फक्त नाव सांगितलं त्यांनी. आदित्यने विचारलं की कुठे गेला तो सुनील. त्या म्हणाल्या की गेला नाही, त्याला नेलं. त्यांनी सांगितलं की सुनील तिथे एकटा राहायचा, कुठल्याशा तरी कंपनीत काम करायचा. हळूहळू तो बदलत गेला. कमी बोलायचा, जेवण सोडायचा, रात्री खोलीत एकट्याने बोलायचा. एक दिवस तर तो खोलीत सापडला, भिंतीकडे तोंड करून बसलेला, डोळे सताड उघडे, काहीच हालचाल नाही, जणू त्याचा पुतळा बसवलेला. आणि मालक आणि शेजारच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं, पण तो तिथून कधी परत आलाच नाही. आदित्यने विचारलं, काकू, माझ्या खोलीत त्या काही रेघा सुद्धा आहेत भिंतीवर, त्या कसल्या आहेत. हे ऐकून कमलाबाईंनी आदित्यवर एक कटाक्ष टाकला. जणू आदित्यला पुढील गोष्टींबाबत सांगणे योग्य असेल की नाही या संभ्रमात होत्या त्या. पुढे एक खोल श्वास घेऊन त्या म्हणाल्या की तो दिवस मोजायचा, कुणाची तरी वाट पाहायचा म्हणायचा. हे ऐकून आदित्यने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कोणाची वाट बघत होता आणि दिवस का मोजायचा. पण काकूंनी पुढे सांगायला नकार दिला. फक्त त्या इतक्याच म्हणाल्या, तू त्या खोलीत एकट्याने राहू नकोस रात्री, आणि विशेषतः रात्री 12च्या नंतर तर नकोच राहूस. त्यानंतर आदित्य कमलाबाईंच्या खोलीतून निघाला, जिना चढून वर गेला आणि त्याने भिंतीवरील रेघा मोजल्या. आता रेघा होत्या एकूण 18. आदित्यला जाणवलं की त्या घरात येऊन पण त्याला जवळपास 18 दिवसच झाले आहेत. आदित्य अजून 7-8 दिवस तिथेच राहिला. दर दिवशी त्याला एक एक रेघ त्या भिंतीवर उमटताना दिसत होती. दर दिवशी त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीतरी असल्याची जाणीव होत होती. पण एक दिवस न राहून आदित्यने ठरवलं की ती खोली सोडणार आता तो. सकाळी मालकाला सांगायचं, बॅग भरायची आणि बाहेर पडायचं. पण त्यासाठी त्याला ती रात्र काढावी लागणार होती. त्याने मनाची तयारी केलीच होती. एका रात्रीचा तर प्रश्न आहे, आणि त्यानंतर या सगळ्यातून तो कायमचा बाहेर पडणार. त्याने दिवे चालू ठेवले, मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्याच भिंतीला पाठ लावून तो बसला. त्या रेगांच्या भिंतीला पाठ करून त्याने सतत जागा राहायचं असंच ठरवलं होतं. रात्री 11च्या सुमारास त्याचा मोबाईल अचानक वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने पटकन तो फोन उचलला आणि पलीकडून कुणीच बोललं नाही. फक्त श्वासाचा आवाज येत होता. मग एक खोल थकलेला आवाज आला आणि म्हणाला, किती दिवस झाले. तो आवाज इतका भयानक होता की आदित्यने पटकन फोन कट केला. एक दोन मिनिटे स्वतः विचार केला की कोण असेल, आणि न राहून त्याने पुन्हा फोन डायल केला. तर हा नंबर अस्तित्वात नाही असं उत्तर मिळालं. इतक्यात रात्रीचे 12चे ठोके पडले होते. आदित्य अजूनही त्या भिंतीला पाठ लावूनच बसलेला, आणि त्याला जाणवलं की भिंत आता हळूहळू थंड होत चालली आहे. काही वेळ
काही वेळ नॉर्मल थंड आणि त्यानंतर बर्फासारखी थंड झाली होती ती भिंत. आणि त्या थंडाव्यातून हाताचा एक स्पर्श त्याच्या खांद्यावर आला. आतून, भिंतीच्या आतून. आदित्य दचकून उठला आणि मागे न बघता दरवाजाकडे धावला. दरवाजा उघडला. तो धावत जिन्यातून खाली उतरला. कमलाबाईंचा दरवाजा ठोठावला. 2-3 वेळा दरवाजा ठोठावल्यानंतर काकूंनी दरवाजा उघडला आणि तेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला आणि काहीही न विचारता त्याला आत घेतलं. त्या रात्री आदित्य तिथेच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने आपल्या राहत असलेल्या घरी जाऊन सगळं सामान बांधलं आणि ती खोली सोडली आणि मालकाला म्हणाला, मी दुसरीकडे जातोय. आणि विशेष म्हणजे मालकानेही त्याला जास्त काही विचारलं नाही. ते घर सोडल्यानंतर आदित्य दुसरीकडे राहायला गेला होता. या गोष्टीला आता 3 महिने झालेच होते. आदित्य आता दादरला एका ठिकाणी शिफ्ट झालेला. तो जवळजवळ ठीकच होता, पण रात्री झोपायला त्याला वेळ लागायचा बस. एक दिवस त्याला त्याच्या जुन्या ऑफिसमधल्या एका सहकार्याने कॉल केला आणि सांगितलं की आधी तू राहत असलेल्या चाळीच्या मालकाबद्दल काहीतरी पेपरमध्ये छापून आलंय. आदित्यने विचारलं की काय आहे. त्यावर तो सहकारी म्हणाला की त्या मालकावर एक जुना गुन्हा नोंदवला गेला आहे. जवळपास 10 वर्षांपूर्वी त्याच इमारतीमध्ये एक माणूस बेपत्ता झाला होता. त्याचं नाव सुनील होतं. मालकाच्या माणसांनी सुनील आजारी आहे असं दाखवून सुनील नाही तर उषा चादरनी भरलेल्या माणसाच्या आकाराला ते हॉस्पिटलला घेऊन गेले होते. पण खरं तर सुनील त्याच घरात होता आणि मालकाने त्याला भिंतीमध्ये मारून गाडला होता. पोलिसांना नुकतीच त्याची बॉडी सापडली. त्याच इमारतीच्या जुन्या भिंतीच्या आत 3ऱ्या मजल्यावर, तेही बाथरूमच्या भिंतीच्या बाजूला. आदित्यने त्याच्या फोनमध्ये जे फोटो काढले होते त्या रेगांचे ते मोजले. तो राहायला आल्यापासून ते घर सोडेपर्यंत एकूण 27 दिवस. आणि त्याच्या लक्षात आलं, ते दिवस नव्हते, ते श्वास होते. दर रात्रीचा एक श्वास. तो त्या घरात राहायला गेल्यापासून. म्हणजे भिंतीत कुणीतरी अजूनही ते श्वास मोजत होतं. आदित्यने खोली सोडल्यानंतरही त्या घटनेचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर अनेक महिने राहिला. रात्री 12 वाजले की त्याला नकळत घड्याळाकडे पाहण्याची सवय लागली होती. नवीन घरात काही विचित्र घडलं नाही तरी जुन्या चाळीच्या आठवणी त्याचा पाठलाग करत राहिल्या. आजही तो सांगतो की भूतांवर विश्वास असो वा नसो, काही जागा अशा असतात जिथे आठवणी मरत नाहीत. त्या भिंती अजूनही कोणाच्या तरी श्वासांची मोजदाद करत असतील. हीच कल्पना त्याला आजही रात्री झोपू देत नाही. तर मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला आजची कथा सुद्धा तितकीच आवडली असणार. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया आणखी एका भय आणि रहस्य कथेसकट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा आणि पाहत रहा मराठी हॉरर वर्स चॅनल.